સમૃદ્ધ માટી તર છેતી અભિયાન. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर शांतिकुमार पाटील. आज आपण हसूर या गावी श्री महावीर पाटील यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आलेलो आहोत. आपण बघताय तोड चालू आहे. त्या चालू प्लॉटमध्ये सध्या आपण आलेलो आहेत. हा संपूर्ण प्लॉट SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली आपण आणलेला आहे. आपण त्यांच्या तोडून त्यांचं थोडंफार मनोगत आणि त्यांचा अनुभव जाणून घ्यायचा आहे. नमस्कार, आपलं नाव आणि ओळख सांगा. मी महावीर रावसाहेब पाटील, राहणार हसूर. ही क्षेत्र कनवाट क्षेत्र आधुनिक क्षेत्र आहे. एकूण 3 एकर 26 गुंठ क्षेत्र आहे. बरं, आपली सरासरी लागण 86-032 व्हरायटीची कधी केली होती? हे 18 जूनची लागण आहे. 18 जूनची लागण आहे. लागण केल्यापासून आपण संपूर्णपणे SV ॲग्रो 100% सगळे एसी वगैरे. बरं, आता या तंत्रज्ञानातले नेमके कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरले आणि त्याचं कसं कसं तुम्हाला फरक दिसला? डोसमध्ये तुम्ही फ्रुटर वापरलं, फ्रुटर, त्यानंतर आपलं मिस्टर ग्रीन. ग्रीन कॅन्टर, हां, सगळे प्रोडक्ट तुमचे वापरले. बरं. ग्रीन पण वापरलं. बरं. मग त्यांचा यापूर्वी पण आता आपण ऊस लावतोय किंवा शेती करतोय, की काही भूसुधारक आहे फ्रुटर वगैरे, यांच्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं? कशा पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये ह्या क्षेत्रावर साहेब मी आता कमीत कमी 15 शेती करतो. हां, कधीच मला 58 टन ते 65 टनापेक्षा वर काय कधी काय उत्पादन नाही मिळालं. मिळालं. हां, 65 टन म्हणजे ज्यावेळी पाऊस कमी पडलो त्यावेळी 65 टन पडतो. ह्यावेळी तर कंटिन्यू 8-9 महिने जर पाऊस आहे. आणि फ्रुटरसुद्धा एवढं जबरदस्त रिझल्ट आहे की आता तुम्ही बघताच. माझ्या माहिती पण एप्रिलला पाणी बंद केलं मी. आता एप्रिलपासून आत्तापर्यंत बघा की कमीत कमी 6-7 महिने झाला. आता त्यासुद्धा पाणी दिलं नाही, काय नाही. स्वतःची पोत बघा अजून हाय का, हिरवगार आहे अजून. जवळपास यावर्षी पाऊस काळ जास्त झाला आणि पर्टिक्युलरली या भागामध्ये जास्त पाऊस पाऊस झाला. झाला एकदम भरपूर. त्यामुळे जवळपास 5-6 महिने झाले या प्लॉटला पाणी सोडायचा वेळ झाला नाही. आणि त्यामध्ये सुद्धा आज आपण आज समोर ऊस पडलेला बघतोय. हा 42 कांडी ऊस आज आपल्या शेतामध्ये उभा आहे. तरी हे पाणी राहत्याला एरिया आहे. 100% जाईल तसं अजून प्लस 2-4 कांड्या 100% होणार काय आज. त्यानंतर फवारणीमध्ये तुम्हाला किटोन कॉफी वाफेज, याची फवारणी झाली. 3 फवारणी झाले. 3 फवारणी फवारणी घेतली. झाले. बरं, भरणीनंतर आपण शुगर बनचा वापर करायचा यामध्ये शिफारस केली होती. तर शुगर बनचा वापर असं पण कशा पद्धतीने केला आणि त्याचा रिझल्ट कसा वाटला? प्रत्येक महिन्याला मी हां. पर एकर 1 लिटर शुगर बन बरं, कंटिन्यू सोडवतो. किंवा एकदा युरिया प्लस किंवा सल्फेट बरोबर. असं करून कंटिन्यू बघा. जानेवारी नंतर माझ्या माहितीवर जून एंडपर्यंत, जोपर्यंत पाऊस मोठा झाला नाही तोपर्यंत कंटिन्यू महिन्याला शुगर बनचं मी वापर केला. बरोबर. तर या प्लॉटला संपूर्ण SV तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली आपण आणला. तसं हे प्लॉट तुमच्याकडे करायला आहे, करायला म्हणजे आपण खंडाने घेतलेला बरोबर. प्लॉट आहे. त्या मानानं हे जे काही आज 42 कांडी 45 कांड्याचा ऊस आपल्या शेतात उभा आहे, त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? 100% समाधानी आहे. कारण की 15 वर्षाला मी रान करायला आहे. यावर्षी ह्या रानात मला प्रॉफिट मिळणार. तर अपेक्षित आहे. आत्ताच मी काही टनेजमध्ये सांगत नाही, कारण जसं जसं पुढं जाईल, कारण हे पाणी राहत्यालंच क्षेत्र आहे, पुढं जाईल तसं जवळपास 2-2.5 टनापर्यंत अवरेज आपल्याला 100% पडणार. हो. 2.5 टनानं जरी गुंट्याला पडलं तरी आपण 100+ जाणार ही खात्री आज आम्हाला या निमित्तानं दिसते. तरी पण प्लॉट पूर्ण झाल्यानंतर तो अंदाज येईलच. आज आपल्याला महाराष्ट्राला प्रत्येक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी बघायला लागला. गेली 2 वर्षापासून आपण हे तंत्रज्ञान वापरताय आणि आमचा फॉलोअप चालू आहे. तुम्हाला कसं वाटलं आणि त्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? ह्याच्या अगोदर सुद्धा इथे शेती केलो आहे. पण एवढ्या पावसात ह्याच्या अगोदर पाऊस पडले अगर एवढा पुरासळ केले असं कधी ऊस आलं नाही आजपर्यंत. कसं कारण की आज माझ्या एकूण 12 एकर क्षेत्रावर मी आज SVचं प्रोडक्ट यूज केलं आहे. 12 एकर जाणं लागणच आहे. बरोबर, सगळं लागणंच आहे. बरोबर. 80+ आहे. त्यामुळं विदाउट टेन्शन ह्याच वर्षी पहिल्या वर्षी मी शेती केलं असेल असं मला वाटतं या 20-22 वर्षात माझ्या. बरोबर. बाकी शेतकऱ्यांना काय सांगा? 100% SVचं प्रोडक्ट वापरा. टेन्शन फ्री उत्पादन घ्या. फार खर्च येत नाही, काय नाही. एकदम चांगला आहे आणि जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा. तर एक रिझल्ट ओरिएंटेड तंत्रज्ञान म्हणतो. खरं म्हणजे खूप मोठी स्पर्धा करण्यापेक्षा शेतकऱ्याला कमी बजेटमध्ये आणि मोजकंच आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरते. ह्याचा एक फायदा उत्पादन वाढीसाठी होतो. परंतु दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे, आपण सेव्ह सॉईल मुवमेंटमध्ये काम करतो आणि जमिनीची काळजी घेतो. तुम्ही मागे एकदा मला फोन करून सांगितलं होतं की फ्रुटर वापरल्यामुळे जमीन भुसभुशीत झाली आणि तिथं जमिनीची तयारी वेगळी झाली. 59 असेल जमीन भुसभुशीत होणे, म्हणजे जवळपास आमच्या तंत्रज्ञानातले 80% जे घटक आहेत, म्हणजे 80% प्रोडक्ट, समजा आमचे एक 10 प्रोडक्ट असतील तर 8 प्रोडक्ट हे जमिनीत घालायचे आहेत. याचा अर्थ असा आहे, जमिनीचा पोत जर सुधारला तर 100% उत्पादन चांगलं येते.
आणि तोच प्रयोग आपण प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बांधावर करत असतो. आज हीच समाधानी शेतकरी, हीच आमची ओळख घेऊन आम्ही जे तंत्रज्ञान पुढे घेऊन जातोय, त्याच्यासाठी माझं सुद्धा हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी अपील असेल की तुम्ही सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करा. कुठल्याही परिसरामध्ये असा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तिथंपर्यंत हे तंत्रज्ञान आपलं पोहोचलेलं आहे. आज आपल्यासोबत आणखीन नेमगुण पाटील साहेब आहेत, आदिनाथ कृषी सेवा केंद्राचे संचालक. आपण गेले 2-2.5 वर्ष झालं आपण या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा देतोय. तुमचा पण अनुभव थोडा शेअर करा. गेल्या वर्षीसुद्धा हसूरमध्ये आपण 120 टनाच्या प्लॉटवर व्हिडिओ केला होता. आत्ता तर सीझनची सुरुवात आहे, अजून बरेच व्हिडिओ होणार आहेत. तुमचाही अभिप्राय? आता आम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहिलो आहे त्या क्षेत्रातलं ऊस यशस्वी तंत्रज्ञानावरून 3ऱ्या महिन्याला भरणी केलेलो होतो आम्ही. परंतु त्याच्यानंतर एप्रिलनंतर पाऊस जास्त पडल्यामुळे इथं पाणी राहिल्यामुळं थोडंफार टनेज घटलं आहे. परंतु हे पुढं जसं शेत जाईल पुढं तसं 100 टनापर्यंत जाईल. हे त्यात यशस्वीचं महत्त्वाचं म्हणजे जे प्रोडक्ट यशस्वीचं आहेत ते मातीवर काम करतात आणि जवळजवळ रासायनिक खत 30 ते 40% कमी वापरून शेतीचा पोतही सुधारतो आणि पीकही चांगलं येतं आणि शेतकरी नफ्यामध्ये राहतो. तर अशा प्रकारचे हे तंत्रज्ञान आहे जे सर्वांनाच फायदेशीर ठरलेलं तंत्रज्ञान आहे. आज आपण या ठिकाणी बघू शकतो. म्हणजे आम्ही तोंडी म्हणणं 42 कांडी बरोबर नाही. आपल्यासमोर स्वतः शेतकरी आहेत, त्यांना विनंती करतो तुम्ही कांड्या मोजून दाखवा. शेतकरी बांधव बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 28 आपण या ठिकाणी बघू शकताय आपली वीट लावा साहेब इथं. म्हणजे एक वितीच्या पेक्षाही मोठे कांड्यामधलं अंतर आहे. हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो हे वजनाला सुद्धा चांगला ऊस भरणार. अशा पद्धतीनं एक चांगलं तंत्रज्ञान आपल्याला शेतकरी बांधवांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही यशस्वी झालेलो आहे. आपण देखील याचा अनुभव घ्यावा. धन्यवाद. Can burn the समृद्ध very माती world. तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.